महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला। भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी शेतकऱ्यांकरता मदतीचा हात पुढे केलाय। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना श्रीकांत भारतीय यांच्या 8 एकर सोयाबीनच्या शेतीचं नुकसान झालंय। अमरावती परिसरात भारतीय यांची शेती आहे, त्यांची स्वतःची 8 एकर शेती आहे। सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये भारतीय यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळाली आहे, पण भारतीय यांनी ही मदत नाकारली आणि सरकारला ती मदत परत केलेली आहे। गरजू शेतकऱ्यांना ही मदत मिळावी हा यामागचा हेतू आहे असं श्रीकांत भारतीय यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यांनी सुद्धा मदत पुन्हा सरकारला परत करा आणि ज्या शेतकऱ्यांना खरी गरज आहे त्यांना ती अधिक मिळू द्या असं आवाहन श्रीकांत भारतीय यांनी पक्षांना, व्यावसायिकांना आणि इतर चांगल्या स्तरातल्या घटकांना केलं आहे। सर, काय सांगाल, अमरावतीमध्ये जवळपास तुमची अनेक एकर जमीन होती, ह्या अतिवृष्टीमुळे ती देखील पाण्याखाली गेली, सरकारने मदत देखील देऊ केली, काय तुम्ही सरकार संदर्भात केलंय? आपल्या सगळ्यांनाची कल्पना आहे की शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि संवेदनशील सरकारने फार मोठी मदत पण केली आहे। पण मला नेहमीच असं वाटतं की जेव्हा संवेदनशील सरकार मदत करते तेव्हा समाजातल्या संवेदनशील लोकांनी सुद्धा मदतीसाठी पुढे आलं पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीने पुढे आलं पाहिजे। आता मला माझी 8 एकर शेती आहे, सोयाबीनचं नुकसान झालं आहे, मला पण अनुदान आलं आहे, पण मी ते अनुदान नाकारतोय, गिव्ह इट अप करतोय। या विषयासंबंधात मी याच्या अगोदर पण गिव्ह इट अप केलं आहे, पण मला लक्षात असं आलं की जोपर्यंत सरकारतर्फे अशा प्रकारची सुविधा, यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येत नाही तोपर्यंत इच्छा असून सुद्धा माणूस करू शकत नाही। तर 3 जानेवारी 2024ला महाराष्ट्र शासनाने याचा एक GR काढला आहे आणि महाडीबीटी पोर्टलच्या अंतर्गत ज्या ज्या लोकांना असं वाटतं की मला मिळालेलं मी परत करू शकतो, माझी क्षमता आहे, इच्छा आहे, आता ती व्यक्ती अशा प्रकारचं अनुदान परत करू शकते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं जसं लोकांना कळतंय लोक परत करण्याची इच्छा व्यक्त करतात आहे असा माझा अनुभव आहे। आणि या निमित्ताने मी सगळ्या लोकांना आव्हान सुद्धा करणार आहे की ज्याची क्षमता आहे आणि ज्याची इच्छा आहे त्यांनी अशा प्रकारचं अनुदान जर परत केलं ना तर सामान्य शेतकऱ्याला 1 रुपया जास्त मिळेल। तुम्ही सर्वसामान्य जनतेला आव्हान करतच आहात, मात्र तुम्हीही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही राज्यातल्या लोकप्रतिनिधींना काय आव्हान कराल? खरं पाहिलं तर सगळे लोकप्रतिनिधी संवेदनशील आहेत। ज्यांची क्षमता आहे त्यांनी नक्की केलं पाहिजे, ज्यांची क्षमता नाही त्यांनी नक्की नाही केलं पाहिजे, त्यांनी ते अनुदान घेतलं पाहिजे, कारण नुकसान झालं आहे। पण स्वाभाविकपणे जसं मी परत करू शकलो कारण माझी काही प्रमाणामध्ये क्षमता आहे, तसंच असे लोकप्रतिनिधी, केवळ लोकप्रतिनिधी नाही तर प्रशासकीय अधिकारी, इंडस्ट्रियलिस्ट, मोठे लोक की ज्यांची क्षमता आहे त्यांनी मात्र नक्की परत केलं पाहिजे। धन्यवाद। हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी श्रीकांत भारतीय, भाजपाचे आमदार। त्यांनी सर्वांना आव्हान देखील केलेलं आहे आणि ही GRची कॉपी देखील मी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवतो। शासनाने जो नुकताच GR काढलेला आहे त्या GRमध्ये गिव्ह इट अप सबसिडी नावाचा कॉलम भरण्यात आलेला आहे। त्यामुळे जे इच्छुक असतील, ज्यांना शासनाला ते अनुदान पुन्हा द्यायचं आहे ते देऊ शकतात। व्हिडिओ उमेश सह मी तुषार, रूपनगर, न्यूज 18 लोकमत, मुंबई। श्रीकांत भारतीय यांच्याशी संवाद साधला होता आमच्या प्रतिनिधीने।